नमस्कार सगळेजण, कसे आहेत? मस्त मजेत आणि एकदम आनंदात असाल. मी नाही ना, माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. तर चला, स्नेहाची तयारी वगैरे झालेली आहे, माझी पण झाली आणि आता आम्ही चाललोय. चला तर मग तुम्हाला प्रश्न पडला असेल की आम्ही कुठे चाललोय म्हणून. तर आम्ही टेकडीवरती चाललोय, भीम टेकडीवरती. तर काय होतं ना, काही गोष्टी आपल्या जवळपास असतात, आपल्या आजूबाजूला असतात, पण आपल्याला माहीतच नसतं. आणि तसंच आहे ही टेकडी. मी कधीही बघितलेली नाही, पहिल्यांदा बघितली म्हणजे बघायला चालले. आणि बरेचसे लोक लांबून येऊन बघून जातात आणि आपल्या जवळपास असून सुद्धा आपण बघायला जात नाही किंवा माहीतसुद्धा नसतं. आणि काही गोष्टी आपण टी व्हीमध्ये फोनमध्ये बघितलं की असं वाटतं किती सुंदर आहे ना, आपण कधीतरी जायला पाहिजे, आणि जवळच्या गोष्टी आपण बघायला जात नाही. तर असंच आहे, ही टेकडी मी कधीही बघितली नाही आणि मला माहितीसुद्धा नव्हती. सचिन आज म्हणले की चल आपण टेकडीवर जाऊया आणि आलो. आणि शिवाय हा व्हिडिओ त्या दिवशीचा आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं की एक छानसा व्हिडिओ आहे, मी तुम्हाला 2 दिवसांनी देईन. का तो व्हिडिओ मोठा होता आणि मच्छी वगैरे आमच्या सगळं सोबत होतं, तर हा व्हिडिओ मी टाकला बी नाही आहे आणि हे केला पण नाही, दाखवलं पण नाही तुम्हाला. तर त्याच्यासाठी हा सेपरेट मी व्हिडिओ बनवते. आणि मला इतकं सुंदर वाटलं इथं आल्यानंतर. आणि आमच्याकडे जास्त वेळ नव्हतं, फक्त पाऊण तास असेल, एवढ्या वेळातच आम्हाला जाऊन यायचं. आणि शिवाय आल्यानंतर इथं वंदना वगैरे चालू होती, वंदनेला बसलो आम्ही. वंदना वगैरे झाल्यानंतर पाय वगैरे पडलो आणि बघू शकता बरेचसे लोक लांबून सुद्धा येत होते बघायला. इथं बुद्धाची मूर्ती इतकी सुंदर आहे की मन भरत नाही, इतके वेळ बघावीशी वाटते. आणि एकदम शांत वातावरण, एकदम सुंदर, जिकडं बघावं तिकडे एकदम खूपच सुंदर असं वाटत होतं की मस्त आरामात बसून जावा. इतकं शांत वातावरण कुठेही नसेल. बरेचसे लोक होते, फोटो वगैरे काढत होते, गोंधळ करत होते, तरीसुद्धा शांत वातावरण वाटत होतं. आणि ही बघू शकता किती सुंदर अशी गौतम बुद्धाची मूर्ती आहे. असं वाटतं समोर असे एकदम शांतपणे झोपलेले आहेत आणि खरंच खूपच सुंदर वाटते. वातावरणसुद्धा बघू शकता किती छान आहे, एकदम डोंगरामध्ये असे आहे आणि खरंच खूपच सुंदर वाटलं. असं वाटत होतं बस आपण, वेळ नसल्यामुळे आम्ही पटापट आवरलं अर्धा पाऊण तासामध्येच. आणि खाली फुलं वगैरे सुद्धा होते तिथं. बरेचसे लहान मुलं फुलं तोडायचं विचारत होते मम्मींना, फुलं वगैरे तोडव का, पण तिथे लिहिलं होतं की फुलं वगैरे तोडायची नाही. आणि हे चक्रसुद्धा खूप सुंदर आहे आणि एक काचाचं कव्हर आहे, जसं समजा की जेणेकरून धूळ वगैरे बसू नये किंवा खराब होऊ नये म्हणून. एक दरवाजा आहे जेणेकरून आपण आतमध्ये जाऊन बघू शकतो मूर्ती वगैरे. हात लावून सुद्धा खूप छान वाटलं, एकदम सुंदर वाटलं. आणि तुम्ही सुद्धा बघू शकताय. जर तुम्ही इथं असलात तर नक्की बघायला या, आणि जर कधी आलात तर सुद्धा नक्कीच बघायला या, तुम्हाला सुद्धा खूप सुंदर वाटणार आहे. नंतर आम्ही खाली आलो आणि पायऱ्या वगैरे सुद्धा खूप छान आहेत वरती चढायला. आणि खाली आल्यानंतर एक छोटीशी विहीरसारखं आहे, त्याच्यामध्ये मस्त असे कमळाची फुलं आहेत. कमळाची फुलंसुद्धा खूप दिवसापूर्वी बघितले, म्हणजे खूप दिवसांनी बघितलेच नव्हते, आताच बघितले. आणि नंतर मग गुलाबाची फुलं वगैरे खूप छान होते. बघितल्यानंतर फोटो वगैरे काढले आणि पटकन आम्ही निघालो, का तर आम्हाला उशीर होत होता. त्याच्यासाठी आम्ही नंतर म्हणलं की एका दिवशी येऊन निवांत पूर्ण दिवस इथं थांबायला येईल. आणि चला मग, हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला सुद्धा नक्की आवडला असेल. आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा बिलकुल विसरू नका. लाईक दररोज करत जा. भेटूया आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. करायला जायचं हो, तुला का देणार नाही. मग त्यांच्यासोबत जायचं होतं ना. त्या मग तुला